तुमची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे का? मग ही एक गोष्ट चुकली तर पूजा पूर्ण व्यर्थ जाऊ शकते. आणि हो, आज मी तुम्हाला सांगणार आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारी कंप्लीट चेकलिस्ट, जी तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्येही मिळवू शकता. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती आणि खास नवविवाहित महिलांसाठी पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की पूजेचे संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी कसे मिळवायचे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. विवाहित महिलांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. शक्यता वटपौर्णिमेची पूजा सकाळी करावी, पण इथे नेमकी चूक होते. लोकांना माहीत नसतं की पूजा करताना नक्की काय साहित्य लागणार आहे आणि मग शेवटच्या दिवशी गडबड होते. तर मग खाली डिस्क्रिप्शनमध्ये रेडीमेड पूजा किटची लिंक दिली आहे. आधी तुम्हाला पूर्ण लिस्ट समजावून सांगते, मग त्यानंतर तुम्ही ती लिस्ट पाहू शकता. वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य: वटवृक्षाची प्रतिमा. शक्यता जवळपास जर वटवृक्ष असेल तिथे जाऊन पूजा करावी. अगदीच नसेल तर वटवृक्षाची प्रतिमा तुम्ही पोचवू शकता. तसेच कच्चा धागा, पूजेचं ताट, हळद, कुंकू, तांदूळ, नारळ, फळे, पंचामृत आणि व्रतकथेचं पुस्तक. आणि हे सगळं वेगवेगळं आणण्याऐवजी आजकाल कंप्लीट पूजा किट उपलब्ध आहेत. जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये काही ट्रस्टेड लिंक दिल्या आहेत, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. या निमित्ताने चॅनलला थोडीशी हेल्प देखील होईल. आता पूजा विधी कशी करावी? सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, त्यानंतर नवीन साडी नेसावी, वडाच्या झाडाजवळ जाऊन पाणी अर्पण करावे आणि 7 प्रदक्षिणा घालाव्या. लक्षात ठेवा, धागा मजबूत आणि योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. पूजा करून आल्यानंतर देवाऱ्यात एक पूजेचे वाण ठेवावे आणि दुसरे वाण आपल्या पतीला द्यावे. वटपौर्णिमेच्या दिवशी भांडण करू नका, खोटे बोलू नका. आता महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला पूर्ण पूजेचं साहित्य, रेडीमेड पूजा किट किंवा पूजेचं बुक हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक दिल्या आहेत, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. आणि अशाच धार्मिक आणि उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.